Bridge course standard 7th subject science. Here in this video we are going to discuss about activity sheet number 16 to 18. Students, here we are going to discuss about activity number 16. Reference for that is say 6th standard science textbook chapter number 11 work and energy. See here various pictures are given here. We see the positions of the same of the object has been changed. So here different objects have changed their positions. So that is we call that the object are displaced. So when we said that work is done, when an object is displaced by applying the force on it, work is said to be done. म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट स्वतःचं काय करतो, स्थानांतर करतो, कशामुळे? बाय अप्लाइंग फोर्स, बल लावल्यामुळे. सो ॲट दॅट टाईम वी सेड दॅट वर्क इज डन, तेव्हा आपण वर्क झालेला असं आपण म्हणू शकतो. औ सी हिअर सम pictures are here, pulling of a box given here. So see here, more work is done for the same displacement when more force is applied to do work. आता इथं काय सांगितले बघा, तर सेम डिस्प्लेसमेंटसाठी म्हणजे सारख्याच स्थानांतरासाठी जर आपण काय करू शकतो, जर आपण जास्त बल लावले तर तेव्हा होणारे जे कार्य आहे, वर्क आहे, तर तेव्हा ते काय असतं, जास्त असतं असं आपण म्हणू शकतो. आणि आणखीन काय दिले बघा, इफ द सेम फोर्स इज अप्लाइड फॉर मोर डिस्प्लेसमेंट मोर वर्क इज डन बाय द फोर्स. पण सारख्याच बलासाठी जास्त जर काय झालं असेल, डिस्प्लेसमेंट झालं असेल, तर तेव्हा तिथे जास्त वर्क झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. सी हिअर सम वन अनदर एक्झाम्पल इज गिवन हिअर, पुली. When applied force is the same, more work is done when there is a greater displacement. म्हणजे जेव्हा फोर्स जो आहे, अप्लाइड फोर्स हा सारखा असतो, पण डिस्प्लेसमेंट काय असतं, जास्त झालं असतं, तर तेव्हा जास्त वर्क झालं असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय बघा, फॉर मेजरिंग द वर्क बोथ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मस्ट बी कन्सिडर्ड. म्हणजे जेव्हा आपल्याला वर्कचं मेजरमेंट करायचं असतं, तर तेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे बल आणि स्थानांतर या दोन्हींचीही काय असतं, कन्सिडर करणं खूप गरजेचं असतं. नाव सी व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द वर्क अँड एनर्जी. वर्क आणि एनर्जीमधलं रिलेशन बघा. एक्झाम्पल इज गिवन हिअर, सी रन अराउंड द ग्राउंड विथ युअर फ्रेंड. कॅन युअर फ्रेंड रन ॲज मेनी राऊंड्स ॲज यू कॅन? सो ऑल द फ्रेंड्स हॅव द सेम कॅपॅसिटी फॉर रनिंग. एक्झाम्पल इज गिवन हिअर, सी जर तुम्ही आणि तुमचे मित्र काय करायला लागला आहे, ग्राउंडमध्ये पळायला लागला आहे, तर तेव्हा तुमच्या मित्रांची तुमची कॅपॅसिटी सारखीच असते का? नाही. सो युअर फ्रेंड विल कम्प्लीट आयदर मोर ऑर लेस राऊंड्स दॅन द नंबर ऑफ द राऊंड्स यू कम्प्लीट. आता इथं बघा, तुमचा मित्र आणि तुम्ही, तर यांच्यामध्ये कमी जास्त राऊंड तुम्ही कम्प्लीट करू शकता. द नंबर ऑफ राऊंड्स विल नॉट बी द सेम. तुमचे आणि तुमच्या मित्राचे राऊंड जे आहे तर ते सेम असणार नाही. सो सम विल गेट टायर्ड कम्प्लिटिंग 2 राऊंड्स वाईल अदर्स गेट टायर्ड ऑन द कम्प्लिटिंग 3 or 4 राऊंड्स. सो दॅट इज सेड दॅट ईच वन्स कॅपॅसिटी टू कम्प्लीट राऊंड इज नॉट द सेम. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो बघा, प्रत्येकाची राऊंड कम्प्लीट करण्याची कपॅसिटी ही सारखीच असते असं नाही. सो हिअर द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. म्हणजेच काय येतं बघा, कार्य करण्याची जी क्षमता आहे प्रत्येकाची, सो दॅट इज कॉल्ड ॲज एनर्जी. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 16. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 17, सेम चॅप्टर इज हिअर, फॉर्म्स ऑफ एनर्जी. सो दॅट इज द टाइप्स ऑफ एनर्जी. फर्स्ट टाइप इज द मेकॅनिकल एनर्जी. So the energy which requires to do mechanical works, that is the mechanical energy. Now this mechanical energy of two types, potential energy and kinetic energy. See what is the potential energy? The energy which is stored in an object due to specific state or position of that object is called as potential energy. म्हणजे एका विशिष्ट स्थितीमध्ये एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जी काय एनर्जी स्टोअर करून ठेवली असते, सो दॅट इज अ पोटेन्शियल एनर्जी.
So here see examples are given here. So this is a specific position. So this is also specific position. So these objects have a potential energy. Now see here kinetic energy. So energy obtained from the motion is called as a kinetic energy. जी एनर्जी त्या ऑब्जेक्टला त्याच्या मोशनमधून मिळते, सो दॅट इज अ कायनेटिक एनर्जी. द एनर्जी इट इज यूज्ड फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड एज अ मेकॅनिकल एनर्जी. देर आर टू टाइप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी अँड मेकॅनिकल एनर्जी हॅज अ टू टाइप्स, potential energy and kinetic energy. Potential energy is obtained due to the position and kinetic energy is obtained by its motion. Now see next type of energy is a heat energy. Here earth receives heat in a proper quantities from the sun. आपल्याला जी heat मिळते तर ती कुणापासून मिळते? sun पासून. So it is how an atmospheric temperature favorable to the living world is maintained. आणि अशा प्रकारे या लिव्हिंग वर्ल्डला जगण्यासाठी जे ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर आहे तर ते आपल्याला या सनपासूनच मिळते. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड सनलाईट कंटेन्स हीट एनर्जी. हीट एनर्जी जी आहे तर ती एनर्जीचा एक प्रकार आपल्याला सांगता येईल. हीट इज प्रोड्युस्ड बाय द बर्निंग ऑफ फ्युएल्स. आपल्याला हीट जी आहे तर ती वेगळ्या प्रकारची इंधनं जी आहेत तर त्यांच्या ज्वलनामधून मिळते. इट इज ऑल्सो यूज्ड इन द किचन ऑल द टाईम. आपण किचनमध्ये हीट एनर्जी बऱ्याच वेगळ्या कार्यांसाठी, कुकिंग पर्पजेससाठी, अदर पर्पजेससाठी काय करतो? यूज करतो. सो धिस हीट एनर्जी मेजर्ड इन अ कॅलरी. कॅलरीमध्ये ही काय केलं ते मेजर केली जाते. आता इथे काय केलं आहे बघा, ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. सी टेक वन लेन्स and hold it over the sheet of paper in the sunlight. लेन्स घ्यायचं आहे, कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे बहिर्वक्र भिंग, आणि ते काय करायचं आहे पेपरवर हे उन्हामध्ये जाऊन म्हणजे सनलाईटमध्ये हे काय करायचं आहे होल्ड आउट करायचं आहे. मूव द लेन्स इन सच अ वे दॅट इट इज अ टायनी स्पॉट ऑफ द लाईट ऑन द पेपर. अशा प्रकारे हे वर खाली काय करायची मूवमेंट करायची की इथं या लाईटचा एक टायनी स्पॉट आपल्याला इथं या पेपरवर दिसायला पाहिजे. अँड होल्ड धिस फॉर द व्हाईल. काही वेळापुरतं हे ठरायचं व्हॉट हॅपन्स. सो धिस पेपर गेट बर्न्स ड्यू टू द हीट एनर्जी प्रेझेंट इन द सनलाईट दॅट कॉन्सन्ट्रेटेड ऑन हिअर ऑन धिस spot and therefore this paper get burnt. So that proves that sunlight contains heat energy. So this is about the activity number 17. So activity number 18, so that is the same chapter and we discussed about the forms of energy. Then next type is a light energy. See here we learned that the plants make their own food with the help of sunlight. हे आपल्याला माहिती आहे की प्लांट्स जे आहेत तर ते सनलाईटपासून स्वतःचं अन्न तयार करतात. म्हणजेच काय, लाईट एनर्जी इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू एनर्जी इन द फूड. तर लाईट एनर्जी सनलाईटमध्ये जी प्रेझेंट आहे तर ती काय होते ट्रान्सफर होते फूडमध्ये असणाऱ्या एनर्जीमध्ये. प्लांट्स अँड ॲनिमल्स यूज धिस फूड फॉर डुईंग देअर वर्क्स. आणि प्लांट किंवा अदर जे ॲनिमल्स आहेत तर ते याच फूडचा यूज जो आहे तर तो त्यांच्या वर्कसाठी करत असतात. सो दॅट मीन्स दॅट लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सो नेक्स्ट टाईप इज सी हिअर साऊंड एनर्जी. यू माईट हॅव सीन द ग्लास पॅन्स विंडो क्रॅक्स ड्यू टू द लाऊड नॉईज. तुम्हाला माहिती असेल की खूप मोठा जर आवाज आला तर आपल्या खिडक्यांचे जे काचेचे जे तावदान आहेत, पॅन्स आहेत तर ते काय होतात त्यांच्यामध्ये काही वेळेस काय होतो क्रॅक येतो, हे आपल्याला माहिती आहे. तर हा जो साऊंड आहे सो दॅट इज अ कंट्रोल द मुवमेंट्स ऑफ द टॉय कार्स. धिस मीन्स दॅट द सम वर्क इज डन बाय द साऊंड. आणि म्हणून साऊंड काय आहे दॅट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. नाव नेक्स्ट सी द केमिकल एनर्जी. व्हेन वूड बर्न्स वी गेट द हीट अँड लाईट. आपण जेव्हा लाकूड जाळतो तर तेव्हा आपल्याला काय मिळतं त्याच्यामध्ये हीट आणि लाईट मिळते. काही वेळेस काय होतं बघा, वी हिअर द क्रॅकलिंग साऊंड ॲज वेल. काही काही तडतड असा आवाज पण येतो आपण जेव्हा हे वूड काय करत असतो बर्न करत असतो तेव्हा.
So the energy stored in the wood is emitted in the various forms through the chemical action. असं का होतं की जेव्हा हे वूड काय होतं बर्न होत असतं तर तेव्हा याच्यामधून काय होते एनर्जी वेगवेगळ्या प्रकारची जी एनर्जी आहे जी याच्यामध्ये स्टोअर करून ठेवली आहे तर ती ट्रान्सफर होते. कशामध्ये होते तर ती हीट एनर्जीमध्ये होते, लाईट एनर्जीमध्ये आणि जो क्रॅकलिंग साऊंड येतो म्हणजे साऊंड एनर्जीमध्ये पण होऊ शकतं. म्हणजे ही लाकडामध्ये स्टोअर करून ठेवलेली जी एनर्जी आहे तर ती अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये इमिट होताना आपल्याला दिसते. सो ड्यू टू द केमिकल ॲक्शन इन द लीड ॲसिड बॅटरी दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्युस्ड. आता अशा प्रकारच्या बॅटरीज ज्या आहेत तर त्या कारमध्ये वगैरे आपण यूज करतो. तर याच्यामध्ये लीड ॲसिड असतं, याच्यामध्ये केमिकल काय होतात रिॲक्शन होते आणि ह्या केमिकल जे काय एनर्जी याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे तर ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफर केली जाते आणि त्याच्यामुळं लाईट जे आहेत बल्ब्स वगैरे तर हे काय होतात लिट आउट होतात. सो द एनर्जी ऑब्टेन थ्रू द केमिकल ॲक्शन दॅट इज कॉल्ड ॲज अ केमिकल एनर्जी. जी एनर्जी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या केमिकल ॲक्शन्समधून मिळते सो दॅट इज अ केमिकल एनर्जी. Now see here different examples or pictures are given here. This is the transformation of the energy. So energy, one type of energy is transferred into the another one. So that is the transformation of energy. So here see electrical energy is used in our houses in for the various purposes. It is transformed into the light energy on the lightning bulb, kinetic energy, or this is the starting the fan. Sound energy मध्ये पण ट्रान्सफर होतं while we play music system and it is also transformed into the heat energy in an oven. So thus we see that one type of energy is converted or that is transferred into the another type. So here see sun is the most important source of all energy. Now see here some energy resources are there. Two types of resources are there, conventional energy resources and non-conventional energy resources. So examples of these are see here. conventional energy म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत जे आहेत तर ते पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, ऑल दीज आर द conventional sources of energy. Then non-conventional energy sources म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोत. याच्यामध्ये सोलर एनर्जी आहे. सो द एनर्जी विच इज ऑब्टेन फ्रॉम सन. देन सी विंड एनर्जी. हियर द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम विंड and the windmills. Here tidal energy, so that is the energy from higher and lower tides. Next one see here hydroelectric or hydel, that is the energy obtained from flowing water. Energy also obtained from the oceanic waves, and the atomic energy also is present in the form of atom. So here atoms of the heavy elements such as uranium, thorium, that is used to generate this type of energy. For this type of energy transfer into the electrical energy. So this is about the activity number 18. So now see, now we are going to discuss about the exercise which is given in the activities. Activity number 16 see here, use your brain power. First question is here, briefly write the relationship between the displacement, work and force by observing at the following picture. So observe this picture. Here pulley is given, so write the relationship between this according to the displacement, work and force. Then question second see here, choose appropriate option. Option काय करायचं निवडायचं आहे. See here, ability of matter to do work is called as an here energy. A laborer carries a 4 planks at a distance of the 100 meters if he carries 2 planks a distance of the 200 meters. So dash dash work will take place. आत्ता आपण मगाशी डिस्कस केले बघा, दॅट इज अकॉर्डिंग टू किती फोर्स अप्लाय केला आणि डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे याच्यानुसार काय केलं तर हे वर्क मेजर केलं जातं.
ह्याच्यानंतर क्वेश्चन 3 सी हिअर, यूज युअर ब्रेन पॉवर. इज इट नेसेसरी टू एक्झर्ट द फोर्स इन एव्हरी ॲक्शन. प्रत्येक ॲक्शन करण्यासाठी फोर्स अप्लाय करावा लागतो का, असं क्वेश्चन आहे. व्हॉट इज रिक्वायर्ड टू ट्रान्सफॉर्म इन टू द वर्क बाय फोर्स. तर वर्क ट्रान्सफर करण्यासाठी कशाची गरज असते हे विचारलेलं आहे. देन व्हॉट डू यू से व्हेन कॅन इट से टू दॅट डिस्प्लेसमेंट हॅज टेकन प्लेस. डिस्प्लेसमेंट झालेलं आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो, असं विचारलं क्वेश्चन. देन सी नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डज वन हॅव टू कन्सिडर टू मेजर वर्क. वर्क मेजर करण्यासाठी कशाची आपल्याला काय असते, गरज असते, असा काय हा क्वेश्चन आहे. देन सी ॲक्टिव्हिटी नंबर 17. हिअर द क्वेश्चन्स आर फ्रॉम द वर्क अँड एनर्जी. क्वेश्चन फर्स्ट इज फाइंड आउट दॅट व्हॉट काइंड ऑफ एनर्जी इज फाउंड इन वॉटर स्टोर्ड इन द डॅम अँड इट इज रिलीज्ड इन द रिव्हर फ्लो. डॅममध्ये साठवून ठेवल्यामध्ये पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची एनर्जी असते आणि ते जेव्हा रिलीज केलं जातं रिव्हरमध्ये तर तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची एनर्जी असते, हे काय करायचं आहे, लिहायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चन 2, राईट हाऊ द सन हेल्प्स द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. सन अर्थच्या ॲटमॉस्फिअरसाठी कसा यूजफुल असतो ते लिहायचं आहे. क्वेश्चन 3, विच एनर्जी फ्रॉम सन इज यूज्ड इन द सोलार डिव्हायसेस. तर सनमधल्या कोणत्या एनर्जीचा यूज सोलार डिव्हायसेसमध्ये केला जातो. क्वेश्चन 4, व्हॉट इज कॉल्ड ॲज अन एनर्जी सोर्स. एनर्जी सोर्सेस कशाला म्हणतात, असा काय हा क्वेश्चन आहे. देन सी ॲक्टिव्हिटी नंबर 18. व्हॉट काइंड ऑफ एनर्जी इज स्टोर्ड इन द फायर क्रॅकर्स दॅट यू लाईट ऑन द दिवाळी. दिवाळीमध्ये आपण जे काय फटाके उडवतो तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची एनर्जी स्टोअर करून ठेवलेली असते हे विचारलेलं आहे. क्वेश्चन 2, राईट एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स फक्त लिहायचं आहे. लाईट एनर्जी आणि साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जीचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. क्वेश्चन 3, व्हॉट एक्झाम्पल्स ऑफ एनर्जी डू यू सी इन युअर होम इन युअर सराउंडिंग. तर कुठल्या कुठल्या एनर्जीचे एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या परिसरामध्ये पाहता, तर याचे काय करायचे आहेत, हे तुमच्या मित्राबरोबर डिस्कस करायचे आहे. डिस्कस विथ युअर फ्रेंड अँड राईट इट. आणि तुम्ही ते काय करायचे आहेत, राहायचं आहे. सो राईट द आन्सर्स ऑफ ऑल दीज क्वेश्चन्स फ्रॉम द ॲक्टिव्हिटी 16, 17 अँड 18 in your notebook.